अल्केश पाटील. समीर गदम, चला फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. मी विनंती करेल प्रदीप सुवर्ण साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विशेष सन्मान विशेष अतिथींचा प्रदीप सुवर्ण साहेब आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक आकाशी संघाचे कर्णधार वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो हा सन्मान. थँक्यू सो मच साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल. मी विनंती करेल अल्केश पाटील, बंटी, आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, त्याचबरोबरीनं वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि आजच्या दिवसभरामध्ये पहिल्या मॅच मधला जो खेळ गुरुदत्त मनेलपाड्यासाठी ज्यांनी खास केला असे आमचे मित्र अल्केश पाटील, आपण या आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्यांची सुद्धा मेहनत खूप मोठी आहे. त्यांचं योगदान आहे या असोसिएशन मध्ये आणि त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल वैभव पाटील, वैभव पाटील आपण सन्मानित करायचं आहे. आशुतोष जाधव यांना मी विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. मॅचला पण उद्या कुठे कार्यक्रम असला तर मग काय करू शकत नाही. त्यामुळे हा सन्मान केला जातोय. चला झाले का वैभव पाटील, लवकरात लवकर घाई करा, टाइमर ऑन आहे. दोन्ही संघांनी याची दखल घ्या. APL आगाशी प्रीमियर लीग आपल्याला घेऊन आले एक सर्वात मोठी पर्वणी. या पर्वणी दरम्यान विजेता संघाला 50,000 रुपये आणि ही भव्य दिव्य सिल्वर ट्रॉफी. दुसरा पारितोषिक जे आहे त्याच्यामध्ये 25,000.
चला झालं का सुरुवात. येस लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने. सिद्धांत वारंग पहिला चेंडू वाडा शॉट आणि इथे काय घडलं. ये पहिला चेंडूवरती हा हा नाना करता करता क्षेत्रक्षण चांगलं. फलंदाज बाद. विकेटचं पतन. वही कहाणी बरसों से चलती आ रही वही दिखती हुई. मनीष विश्वकर्माला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. चला पहिला चेंडूवरती विकेट. दुसऱ्या चेंडूवरती सिंकल आणि आता समीर कदम समोर सौरभ विश्वकर्मा आहे. बघा प्लेयर्स असा संघ आहे. 1 2 3 4 खेळाडू. हे 4 खेळाडू शेवटपर्यंत उभे राहिले की धावांचा ग्राफ आपोआप चढतो. आणि ज्या वेळेला इथून काहीशे म्हणजे हे चारही टॉप ऑर्डर कोलॅप्स होतात त्यावेळेला मात्र धावपलक कुठे ना कुठेतरी त्याचा ऱ्हास होताना आपल्याला बघायला मिळतो. रेहान दुर्गेश 11 तितका ताकदवर संघ आहे. म्हणजे या दोन संघांदरम्यान अनेक वेळा आम्ही मॅचेस बघितल्यात. कधी या संघाने कधी त्या संघाने विजय संपादन केलाय. परंतु जी चुरस होते ना ती बघण्यासारखी असते. आणि म्हणूनच ही जी बी ग्रुप मधील पहिली मॅच आहे याच्यासाठी मला वाटतं युट्यूब वरती सुद्धा आता व्ह्यूअर्स वाढलेले असणार आहेत. समीर कदमचं हे षटक आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर धावपलकरती धावा आहेत 3-4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सौरभ विश्वकर्मा सिंगल. परंतु येऊन जाऊन तीच गोष्ट आठवते की मनीष विश्वकर्मा या खेळपट्टीवरती उभा राहिल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा येणं स्वाभाविक होतं. आणि तो मारू शकणारा फलंदाज असं नाही की सिद्धांत वारंग त्याच्यापेक्षा कमी आहे. पण सिद्धांत वारंग मध्ये सुद्धा ते कॅलिबर आहे. फक्त जर का विकेटवरती असतात तर त्याचा रिझल्ट वेगळा असता. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन जोपर्यंत मैदानात असतं त्या धावा आपोआप येत असतात. मग अतिरिक्त असो किंवा फील्डमध्ये झालेल्या बदलावामुळे. हलक्या हाताने खेळलाय. सिंगल धाव येते आणि अशा प्रकारे मला वाटते पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावरती. प्लेयर्स SP. थँक्यू सो मच हबीब भाई. वैभव पाटील. हबीब भाई. हबीब शेख. हबीब भाई आपको आना है यहाँ पर. वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये खूप मोलाचा वाटा आणि खूप मोठं योगदान त्यांचं सुद्धा असतं. असे आमचे वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य हबीबभाई शेख यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल आशुतोष जाधव यांना, अजय पवार यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. अजय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच हबीबभाई. आपण या स्पर्धेला आपली भेट दिली त्याबद्दल. हार जीत होत असते परंतु स्पर्धेचा भाग घेणं ही सर्वाधिक मोठी बाब. थँक्यू सो मच. SOS टर्फ बॅटल येते आपल्या भेटीला. टर्फमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा हबीब शेख आणि मिनाज शेख यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते, जी वसई तालुक्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा मानली जाते आणि तिचा ही स्पर्धा या जानेवारीमध्ये 25 जानेवारीला आहे. तरी ज्यांना कोणाला प्लेयर रजिस्टर करायचे आहेत त्यांनी हबीब भाई यांचे संपर्क साधावा. मिनाज सरांशी सुद्धा संपर्क करू शकता. तुर्तास विकास दसकर यावेळेला जास्तच वरती बॅट राहिली. फेस ओपन आणि चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद.
धावपलकरती धावा किती आहे 7. 2 गड्यांच्या मोबदल्यात 1.2 चेंडूचा खेळ झालाय. संत सुरुवात आहे, शांत सुरुवात आहे आणि या शांत सुरुवातीला आता मोठ्या धावपलकामध्ये तब्दील करण्यासाठी नवीन फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजू कुछ कम नाही आहे. मला आठवते अजून युवा स्टारसाठी मागील 3 वर्षाच्या अगोदर 3-4 वर्षात जर मागे जाल तुम्ही तर राजूचा युवा स्टारच्या माध्यमातून होणारा परफॉर्मन्स खूप चांगला असायचा. आज पुन्हा एकदा त्याला प्लेयरच्या माध्यमातून तो परफॉर्मन्स दाखवायचा आहे. असं नाही, प्लेयरसाठी सुद्धा खूप चांगला खेळ केला या खेळाडूने. सिंगल धाव घेतली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव येते. राजू ची सिंगल. विकास दसकर अटॅक करावा लागणार आहे सिद्धांत वारंगला. खेळपट्टीवरती उभं राहावं लागणार आहे सिद्धांत वारंगला, कारण आता खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. आणि या मैदानाने काय दाखवलंय, 30 धावा कमी आहेत. या मैदानाने 35 धावांसाठी सुद्धा एक टफ मॅच होते असं दाखवलंय. त्यामुळे धावांचा हा ग्राफ तुम्हाला वाढवावा लागेल. पुन्हा एकदा दिशा दिली गेली. सिंगलसाठी खेळलेत, काहीशी वेगळी रणनीती. सिद्धांत वारंग एक ब्लास्टर फलंदाज आहे. या फलंदाजाने अनेक मैदानं आपल्या फलंदाजी गोलंदाजीच्या बळावरती गाजवलेली आहेत. संदीप किणी, सिद्धांत वारंग ही अशी नावं आहेत जी नावं सर्वांच्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण करतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, दर्शन अहिरे वेगानं फेकी, सिंगल येते, सिंगल येते. एकच धाव यावेळेला धावपलकामध्ये ऍड होईल आणि म्हणून सिद्धांत वारंगचं शेवटपर्यंत थांबणं हे प्लेयरच्या अनुषंगाने गरजेचं आहे. आता पाहूयात सिद्धांत वारंग कशा प्रकारची बॅटिंग करतात. विकास दसकर याच्या समोर टास्क असणारे सिद्धांत वारंगच्या विकेटची. बघूयात ते कशा प्रकारे या सिच्युएशनला सामोरे जात आहेत. पुन्हा एकदा फ्लाईटला ओळखलं, गतीमध्ये कमीपणा पाहिला आणि त्यामुळेच कदाचित डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळताना दिसत आहेत ते सिद्धांत. धावपलकावरती धावा आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. 2 गड्यांच्या पतनानंतर प्लेयर्स SP. चला, 30रं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय रोहित जाधव. आफ्टर अ लॉंग टाइम, खूप दिवसानंतर रोहित जाधवला आपण ॲज अ बॉलर म्हणून बघतोय. रेहान दुर्गेश 11 या संघाच्या माध्यमातून. सिद्धांत वारंग याच्या अगेन्स्ट त्याची गोलंदाजी कशी होतीये हे पाहणं रोचक ठरणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. येस वैभव, काय नो प्लस आहे का. येस, नो +4, तब्बल 5. तब्बल 5 धावा. बघा, कदाचित याच गोष्टीचा वेट करत असावा सिद्धू. खूप शांत, संयमी आणि कॅल्क्युलेटेड खेळ. चला, मॅच चालू करायची आहे. चला, ही ओव्हर होऊ द्यात. चला, घाई करा. रेहान दुर्गेश 11. 16 धावा. आता कुठे चांगली स्थिती दिसते आणि टाळ्या आपोआप वाजायला लागल्यात. प्लेयर्सच्या डगआउट मधून टाळ्या यासाठी वाजतायत की आता बॉल टू रनच्या वरती 4 धावा आल्यात. रोहित जाधव बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हो अडवलाय. त्या ठिकाणी करण निजाई आहेत. सिंगल धाव मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेशन सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला मोठे फटके येतात, मिकी माऊस आलेले आहेत आणि हा छोटा भीम आहे का. हा पण मोठा वाटायला लागलाय हाईट प्रमाणे. हाईट काय कमी नाहीये. छोटा भीम तर खूप लहान होता. असो, छोटा भीम मोठा भीम आपली कलाकृती सादर करतील. त्या अगोदर मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी राजू
कशा प्रकारचा खेळ करतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी. ओ ये क्या हुआ है? समीर कदम. समीर कदमने चेंडू लावला तोपर्यंत काय घडलंय? फलंदाज बाद. राजूला माघारी परतावं लागतंय. येस, रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पाहिलं जाईल आमच्या टेक्निकल टीम कडून काय नक्की खेळाडू बाद होता का. सोन्याचा हार मागतान, सोन्याचा हार. ये सोनियाचे नाटन माझ्या पायात हागल्या घार ग, पायात हागल्या घार मागतान सोनियाचा हार ग. थँक्यू डीजे. चला, ब्रेक आला परंतु ब्रेक मध्ये बाकी सर्व गोष्टी व्हायला लागल्यात, त्यामुळे लगेच आपण फील्ड लावून घ्या. नॉट आउट. आणि हा निर्धाव चेंडू आलाय का? येस, हा डॉट बॉल आलाय. राजूने फटका खूप चांगला खेळला होता परंतु त्या फटक्यावरती फिल्डर कोण होता? जयेश गरजने चेंडू अडवला आणि फेकी केली. तोपर्यंत कोणती रिस्क घ्यायची नव्हती. सिद्धांत वारंगला त्याने थांबवलं आणि राजू मागे येईपर्यंत समीरने उशीर केला आणि तिथे जीवनदान मिळालं. ओहो, लेग ब्रेक चेंडू आतमध्ये आला आणि त्यानंतर फक्त दिशा गेली. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. 18 वरती 2. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हळूहळू स्कोर पुढे जात चाललाय. आणि जसं आपण मागाच्या मॅच मध्ये पाहिलं होतं ना, 35 धावा किती छोट्या किती मोठ्या, 38 धावांचं लक्ष कसं काय चाललं होतं, या सर्व बाबी दिसल्या जरूर. परंतु ही अशी मॅच आहे, ते जरी 30 पर्यंत धावा बनल्या तरी सुद्धा संघर्ष दिसेल. बॉल टू रन्सच्या वरती जर का 2 ते 3 धावा जरी आल्या तरी सुद्धा खूप मोठा संघर्ष दिसेल. आणि या वेळेला दिसलाय तो सिद्धांत वारंगचा क्लास. व्हॉट अ शॉट. चौकार. DJ Alpesh in the mix. Thank you. सिद्धांत वारंग हा पॅटर्न स्ट्रोक आहे सिद्धूचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका परंतु फिल्डिंग तितकीच चांगली. रोहित पाटील त्या ठिकाणी होते. संघर्ष हा शेवटपर्यंत दिसणार आहे. जब तक सिद्धू है तब तक ये स्कोर कहीं पे भी जा सकता है, कुठे पण स्कोर जाईल. रोहित जाधव समोर हल्ला केलाय. हलक्या हाताने खेळलं. सिंगल धाव, एकच धाव येते आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले. 23 वरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम प्लेयर्स. थँक्यू डीजे. APL स्पॉन्सर म्हणजेच APL ला आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात मोठं योगदान ज्यांचं लाभलं असे वसई नवगरचे माजी नगरसेवक दिनेशदादा पवार. आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून डेव्हिड रेस्टॉरंट अँड अर्जुन गुप्ता यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य गणेशदादा पाटकर वसई नवगर, त्यांच्याकडून आर्थिक सहाय्य गणेश भूपेश यलवणकर BJP. आर्थिक सहाय्य अग्निवेश काटल बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते. त्याचबरोबरीनं आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांच्या सौजन्यानं प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट स्पॉन्सर्ड करण्यात आले. बाळूशेठ तानाजी गिजरे यांचं मनापासून आभार. हॉटेल ग्रीनवे प्रतीक मराठे यांचं मनापासून आभार. प्रीती ट्रॅव्हल्स देवेंद्र गुरव बाबूशेठ वसई यांचा मनापासून आभार. आणि यावेळेला पहिला चेंडूवरती हल्ला झालाय. कल्ला चेंडूने काढलाय बॉर्डर लाईनचा पल्ला.
चौकार, 4 धावा. थँक्यू तुझे. प्रीती ट्रॅव्हल्स, देवेंद्र गुरव, बाबू शेठ यांच्याकडून विशेष सहकार्य. जॅक वाय फर्नांडिस यांच्याकडून आर्थिक सहाय्य. ओमकार कलेक्शन आकाशी, ओमकार राजपूत यांच्याकडून आर्थिक सहाय्य. राकेशजी बाते, आर बी बॉस यांच्याकडून आर्थिक सहाय्य. त्यानंतर ट्रॉफी स्पॉन्सर्ड रणजितदादा पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी. संतोषदादा वेखंडे यांचं विशेष सहकार्य. चैतन्य भरत गरत, जय गणेश मिठागर नव्हे तर वसई मिठागर यांचं मनापासून आभार. बॉलर बॅट्समन फिल्डर सिरीज ट्रॉफी व्हॅल्यू सेट वसई यांच्याबद्दल. ओहो, वन मोर, वन अनदर. इट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक बाय सिद्धांत वारंग. थँक्यू टू जय. मालकम फर्गोस वसई फादरवाडी यांच्याकडून विशेष सहकार्य. संतोष दादा प्रभू वसई यांच्याकडून विशेष सहकार्य. आणि प्रवीणबाई महादेव प्लास्टिक यांच्याकडून आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच आपणा सर्वांचं आपण दिलेलं योगदान. बॅकफुट करण्याचा प्रयत्न, सिंगल येते. ये सिद्धूचा धमाका आहे. सिंगल धाव येते आणि धावाला जाऊन पोहोचले. आता 21 चेंडूचा खेळ झालाय. असं नाहीये की मयूर घरत मध्ये या चेंडूंना या फलंदाजांना फेस करण्याची सवय नाहीये. मयूर घरत सुद्धा तितका चांगला गोलंदाज आहे, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या काही चुका, बाउंड्री लाईन मध्ये बाउंड्री लाईन वरती तैनात असलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये असलेली तफावत, जे अंतर त्याला योग्य ते मापत असताना मारलेले हे फटके. आउटस्टँडिंग बॅटिंग राजूने एक धाव काढून स्ट्राईक रोटेट केले. अगदी योग्य निर्णय. सिद्धूची बॅट चालते तर मी कशाला रिस्क घेऊ असं करत असताना त्याने सिंगल धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केले. 16 चेंडू 25 वैयक्तिक आणि त्या खेळीने आलाय धावफलकाला एक वेगळा वेग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मयूर घरत समोर चॅलेंज आहे सिद्धांतला थांबवण्याचं. काय थांबवलं जाईल का? लास्ट 2 डिलिव्हरीज. ओहो, अडवण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न असफल. चेंडू सीमारेखा पार. येतोय APL चौकार. विशालजी हेमाडे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. किरण पंच त्या ठिकाणी आहेत आणि चला तिसऱ्या पंचांना आमंत्रित करण्यात आले. आमची टेक्निकल टीम सांगेल त्या अगोदर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. JKCC सिनियर आणि तेजस 11 संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. चला प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. सर्वांनी तिथून बाजूला व्हायचंय. JKCC सिनियर आणि तेजस 11. येस, पंचाचा निर्णय काय आलाय? सिंगल आहे ना वैभव? रिव्ह्यूचं काय सांगितलं? येस, नॉट आउट. म्हणजेच 38 धावा धावफलकावरती 39चं लक्ष ठेवलं गेलं दुर्गेश 11 या संघास. रेहान दुर्गेश 11 या संघासमोर टीम प्लेयर्स SP च्या माध्यमातून. तेजस 11चा कर्णधार आलेत का? JKCC सिनियर, चला कॅप्टन लवकर या.
चला पाहुण्याच्या शुभास्ते टॉस केला जाईल. JKCC सिनियर चला या टॉस साठी. क्या बात आहे, सचिनजी टॉस साठी येत आहेत. वाटलं नव्हतं कधी अशी वेळ येईल, परंतु आता टॉस साठी सचिन आणि लॉसन समोरासमोर आहेत. हेड असा कॉल आहे, टेल आलाय. टेल आलाय. थँक्यू साहेब, आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय JKCC सिनियरने. सचिन भाऊ काय निर्णय असेल? फिल्डिंग. यावर्षी JKCC सिनियर संघ पाहायला मिळतोय. कशा प्रकारची तयारी आणि APLचं आयोजन कसं वाटलं? कारण तुम्ही सुद्धा एक चांगले ऑर्गनायझर आहात. नाही, खरोखर चांगलं आयोजन आहे. आणि सिनियर टीम का घेतली? कारण कुठेतरी आता आम्ही क्रिकेट सोडलं होतं, पण ते क्रिकेटमुळे कुठेतरी लांब लांब मित्रांपासून लांब जात होतो. पण त्यामुळे एकत्र यावं, परत जवळ यावं म्हणून सिनियर टीम घेतली. आणि कुठेतरी थोडेसे 4-5 प्लेअर इन्कम म्हणजे नवीन घेतलेले आहेत. त्या उद्देशाने घेतलेले आहेत की पुढे ते JKCC मध्ये खेळतील, हा उद्देश आहे, बाकी काहीच नाही. समोर तेजस्विलांचा संघ आहे, तर कशा प्रकारचा खेळ आम्हाला बघायला मिळेल? नाही, खरोखर आहे, बलाढ्य संघ आहे, पण आम्ही पण चांगली चुरस देऊ, त्यांना चांगल्या प्रतीने रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच आम्हाला इथे जोडल्याबद्दल. लसून टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली. आगाशीचं हे आयोजन कसं वाटलं आणि समोर JKCC सिनियर टीम आहे, कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल? आयोजन तर खूप चांगलं केलं आहे. लाईट्स पण खूप चांगली आहे. वैभव आणि टीम यांनी खूप मेहनत घेतली आहे. ग्राउंड आपल्या ग्रुपवर ते दिवस रात्र मेहनत करत होते. आणि JKCC सिनियर म्हणजे आमचे सगळे मित्रच आहेत, जुने आम्ही जे खेळायचे. विजय आहे, सचिन आहे, आमच्यात नयन आहे, आम्ही सगळे एकत्र खेळायचे. त्यामुळे खेळायला मजा येईल. असं नाही वन साईड वगैरे काही सामना होणार नाही. क्रिकेट आहे, जो चांगला खेळेल तो त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल त्याला रिझल्ट मिळेल. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. अहवाल असा आहे, टॉस का बॉस मधून JKCC सिनियरने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी तेजस 11ला आमंत्रित केलंय. चालू असलेली मॅच सुद्धा मोठी आहे, तुर्तास तिकडेच जाऊयात आणि त्यानंतर आपण या टॉसची सुद्धा मॅच बघणार आहोत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिद्धूच्या हातामध्ये. बघा सिद्धेश बडांबे त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं, तोपर्यंत कोणती धाव नाही. विकास धसकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत, सिंगल येते. एकाने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 39 धावांचा पाठलाग. पहिली मॅच ज्यावेळेला ग्रुप ए ची खेळवली गेली तेव्हा 37 झाला होता, 38चं लक्ष होतं. आता एक स्टेप अप, 38 झालं, 39 हव्यात. ऑन साइडला ओहो, चेंडू अडलाय. खूप चांगली फिल्डिंग सौरभ विश्वकर्मा. मॅच तितकी सोपी नाहीये, टिट फॉर टॅट असा सामना होईल, परंतु रेहान दुर्गेश 11 यावेळेला थोडा अडचणीमध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट. आणि ज्या वेळेला डॉटची संख्या वाढते त्या वेळेला दडपणी फलंदाजावरती वाढत असतं. आणि आता जयेश या दडपणाला कशा प्रकारे सामोरा जातो. एका धावेसाठी खेळलाय हा फटका, सिंगल. आणि त्यानंतर सिंगल, पहिल्या षटकाची समाप्ती आणि 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात रेहान दुर्गेश 11च्या. थँक्यू डीजे. बघा समोर कोणीही बसू नका, खूप मोठा डिस्टर्बन्स येतो. इथून सगळ्यांनी बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा किती धावफलकावरती आल्या तर 3. दुसरं षटक घेऊन येत आहेत शिव पटेल स्वतः. आणि शिव पटेल यांच्या गोलंदाजी समोर कशा प्रकारचा खेळ करतात जयेश घरत.
ओहो आखिरकार फटका खेळलाय राजू. ओहो ये बार क्या हुआ है. तिसऱ्या पंचांना आमंत्रित करण्यात आलंय परंतु जयेश गरत नॉन स्ट्राईक एंड ला होता म्हणजेच डेंजर एंड ला होता. बघूयात काय निर्णय येतोय. खूप चांगला फटका जरूर एक्झिक्यूट केला गेला परंतु प्लेयरची फिल्डिंग आउटस्टँडिंग. सच अ ग्रेट फिल्डिंग. पहिलाच चेंडू फ्लायटेड होता त्याला ऑफड्राईव्हच्या रूपाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी सुद्धा राजूने केली परंतु पंचांनी तिथे नॉटआउटचा इशारा दिला आणि त्यानंतर निर्णय आला तिसऱ्या पंचांकडून. काय निर्णय वैभव. नॉटआउट आहे. बॉल यष्टांना लागला नाही असं काहीशी सांगत होते आणि तोच निर्णय. संतोषजी वरटा पुनश्च एकदा यांचं आगमन होतं. वेलकम दादा आपलं सहर्ष स्वागत. युजली आपण संतोषजी वरटा यांना स्टेशन जवळ बघाल. आज वेळ काढून 2 दिवस सुट्टी या स्पर्धेसाठी खास करून. खूप मोठा आधारस्तंभ आहेत या सर्व आपल्या आकाशीतील भाटीबंदरवरील सगळे खेळाडूंसाठी. संतोषजी वरटा एक आदर्श सुद्धा आहेत आणि किती चांगल्या प्रकारे स्पर्धा मोठी करता येईल यासाठी ते वारंवार प्रयत्न करताना दिसतात. शिका पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. चांगला फटका परंतु प्रशंसा करेल सिद्धेश बडांबे, राजू, अमित लाड यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत. सौरभ विश्वकर्मासाठी वाजवायला पाहिजेत ज्या प्रकारे त्याने फिल्डिंग केली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. आता अंकित झा. प्रयत्न करणं गरजेचं होतं सिंगलसाठी. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 3 धाबा आल्या मोठ्या फटक्यांवरती इतक्या लवकर जाणं कदाचित हे त्रासदायक ठरलंय आणि आता चांगल्या स्थितीमध्ये प्लेयर्स SP आहे. 1.3 षटकांचा खेळ झालाय आणि 5 धाबा धावपलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अडवला जरूर. क्या बात आहे. कसंही मारा कुठेही मारा आम्ही अडवणार कारण आत्ता फक्त एकच मनाशी खुणगाठ बांधली आहे की बाउंड्री जाऊ द्यायची नाहीये. सच आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट बाय प्लेयर्स SP. असं नाही फटक्यांमध्ये जान नव्हती. फटके खूप चांगले होते. जयेशने मारले आतापर्यंत जेवढे काही फटके आहेत त्यापैकी 3 फटके तरी बाउंड्री लाईनच्या पार गेले असते परंतु ते गेलेले नाहीयेत. विकास जसकरचा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता आणि तो सुद्धा गेलेला नाहीये. बघा जो रस्ता आहे डगआउटच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की तिथून बाजूला व्हा सर्वांनी. एक गाडी जाईल इतका रस्ता तिथे खाली हवा आहे कारण ती त्यासाठी जागा खुली ठेवली आहे. थँक्यू. रिव्ह्यू आहे का. धावा धावपलकावरती 10-10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडू फरार होतोय. सीमारेखा पार चौकार. थँक्यू.
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बॅट वरती, परंतु अंकित झा. फटके चांगले आहेत परंतु ते यश लाभत नाहीये. जयेश सुद्धा फटके मारून मारून वैतागलेला असणार आहे. असे तिथे फिल्डिंग होते, शानदार फिल्डिंग. बॉल. थँक्यू 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 डीजे. किती धाबा धावपलकावरती आहेत ते सुद्धा बघायला लागतील. चौदा धाबा धावपलकावरती आहेत. 6च्या सरासरीने धाबा बनतात. 10 चेंडूचा खेळ न शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. 10-25 म्हणजेच तुम्हाला 12:30च्या आसपास धावा एका षटकागणिक बनवायला, म्हणजे एक षटकागणिक बनवावे लागतील. त्यासाठी अजून 10 चेंडूत म्हटल्यानंतर येस चला 2.2 चेंडू 14 धावा. सिद्धांत वारंग समोर जयेश घरत, समोरच्या दिशेने डाऊन द विकेट. काय जबरदस्त फटका आहे, कंबर कसली आहे. थँक्यू थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका समोरच्या दिशेने लगावलाय. 4 धाबा येत आहेत आणि आता 9 चेंडू 21 धाबांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. इकडे ना तिकडे कसे करून मोठे फटके गरजेचे आहेत आणि ते मारण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग सौरभ विश्वकर्मा करत असताना दिसत आहेत. सिंगल येते आता 8 मध्ये 20. थँक्यू डीजे. ज्या मेन रोड वरती ऑफिसच्या समोर गाड्यांची पार्किंग केलेली आहे त्यांना विनंती आहे आपण पुढे गाड्या घेऊन जा, कारण वाहतुकीस तिथे अडथळा निर्माण होतोय. सो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. लेग बाहेर जाणारा हा चेंडू वाईटची सांगता होती. जयेश घरतला माघारी धाडले. खूप चांगले अचिव्हमेंट. सिद्धांत बारंग कॅल्क्युलेटिव्हली या मॅचला खेळतायत. त्यांना माहित आहे काय करायचंय काय नाही करायचंय. आणि ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आडला, फेकी झाली, राजूने केली फेकी, सिंगल आला, सिंगलने स्ट्राईक, रोटेट, धावफलकावरती धाबा एका धाव्यानिशी जाऊन पोहोचल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 वरती आता 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती आहे किंवा खेळाडू आहेत त्यांच्या बाईक ज्यांच्या कोणाच्या रस्त्यावरती आहेत प्लीज बाजूला काढा. जुन्या ग्राउंडच्या ठिकाणी जागा आहे तिथे गाड्या पार्क करा. ऑफिस समोरच्या सगळ्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. वैभव नवार पहिला चेंडू आणि बॅकफुट जाऊन खेळत असताना निर्धाव चेंडू सांगतो. आता 5 मध्ये 18 म्हणजे 5 चौकार मारावे लागतील. खूप चांगला खेळ. उजव्या एसटीच्या बाहेर वाईड. आता 3-4 चौकार सुद्धा चालतील. वैभव नवार खूप चांगल्या रीतीनं चेंडूला हाताळतात आणि इथे धाव आलेली नाहीये. म्हणजेच काय तर आता 4 मध्ये 17
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, राजू पुन्हा एकदा चेंडूला अडवतायत. मग चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि ते चौकार मारत असताना झालेली फिल्डिंग मानावं लागेल. लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव येते. 23. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. चांगली फिल्डिंग. आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे आणि खूप चांगला खेळ. सुरुवातीला विकेट गेली असं वाटलं होतं, अडचणीमध्ये प्लेयर संघ सापडला की काय, परंतु ज्या प्रकारे तिसरा त्यानंतर जो काही कमबॅक केला सिद्धांत वारंगने, सच आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, आणि त्यानंतर मात्र प्लेयर्स एसपीने हा सामना जिंकलाय. पराभवाच्या छायामध्ये धाडले रेहान दुर्गेशलन या संघाला. लगेच मैदानाबाहेर आहे. थँक्यू डीजे. चला आणि आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द